नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण तुरडाईची खिचडी कशी बनवायची ते बघणार आहोत। खानदेश स्पेशल ही डिश आहे। तोच मसाले भात पुलाव खाऊन कंटाळा आला तर ही मस्त अशी वेगळ्या चवीची खिचडी नक्की बनवून बघा। तर सगळ्यात आधी कुकर मध्ये तेल गरम केलेलं आहे। यामध्ये जाईल लसूण बारीक चिरलेला, त्याचसोबत तमालपत्र आणि लसूण हलकासा परतून घेऊया। लसणाच्या फोडणीचा सुवास असा खमंग दरवळतो ना। आता यामध्ये जाईल सुक्या लाल मिरच्या आणि बारीक चिरलेला कांदा आणि कांदा सोनेरी रंगावर मस्त परतून घ्यायचा। अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा। कांदा मस्त असा हलकासा सोनेरी रंगावर परतून घेतला की आता यामध्ये जाणार मसाल्यांमध्ये मधुराज रेसिपीचा संडे मसाला, जो म्हणजे तो एकच मसाला घातला ना तरी कुठल्याही पदार्थामध्ये पुरेसा पडतो। बाकी मग धनेपूड जिरेपूड काहीही घालायची गरज नाहीये। हा स्पेशल काळा मसाला आपण म्हणू शकतो या मसाल्याला। आणि स्पेसिफिकली चमचमीत पदार्थ बनवायचे असेल ना तर भन्नाट लागतो। आणि आपलंच लाल तिखट सगळे डिटेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, जाऊन नक्की चेक करा। यामध्ये घालूयात हळद आणि मीठ, करूयात मिक्स। तर यामध्ये घालूयात बटाट्याच्या फोडी। येस, खानदेशी खिचडीमध्ये बटाट्याची फोड आवर्जून असते आणि त्याच सोबत खूप सारे शेंगदाणे। आता हे करूयात मिक्स। हे व्यवस्थित मिक्स झालंय, मसाल्याचं छान कोटिंग आलेलं आहे बटाट्याला। आता इथे मी काय केलं, 1 कप तांदूळ आणि अर्धा कप तुरडा एकत्र घेऊन स्वच्छ धुवून घेतली। भिजत घालायची अजिबात गरज नाही। आता हे डाळ आणि तांदूळ यामध्ये घालून घेऊयात। घालूयात पाणी, चवीपुरतं मीठ, करूयात मिक्स। झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 10 मिनिटं मी वाफवून घेणार आहे। शिट्ट्या काढणार असाल तर मध्यम आचेवर 2 शिट्ट्या काढून घेऊ शकता। चला तर मग ही खिचडी छान मी वाफवून घेतलेली आहे। आता चेक करूयात। आहा, क्या बात आहे। तुम्ही बघू शकाल मस्त दिसते खिचडी। राईसही छान शिजलेला आहे। कायम आपण कुकरमध्ये जो पदार्थ करतो ना त्याला एक असा मिक्स द्यायचा, म्हणजे तो मसाला आहे तो छान असा सगळीकडे कोट होतो। जबरदस्त, छान मऊ पण नाही झालेली, खूप मोकळी पण नाही, परफेक्ट जशी हवी तशी शिजलेली आहे। क्या बात आहे, वाह, भन्नाट। आता ही खिचडी कशी खायची, ही खिचडी कढी पापड सॅलड सोबत सर्व करायची, भन्नाट लागते। पूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळा आला ना तर ही खिचडी नक्की बनवून बघा। पुन्हा भेटूयात अशाच मस्त आपल्या पारंपरिक पदार्थांसोबत। तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा। मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव।